राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। महाविकास आघाडीचे नेते मालवणमध्ये मोर्चा काढणार आहेत। आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार या मोर्चामध्ये उतरतील अशी माहिती आहे। शिवप्रेमी सुद्धा राजकोटमध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहेत। त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती दिसतंय। मराठा क्रांती मोर्चा सुद्धा आता रस्त्यावरती उतरणार आहे। आज आझाद मैदानावरती आंदोलनाची हाक मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आलेली आहे। तर एकूणच राज्यभरामध्ये आपल्याला शिवप्रेमींचा आक्रोश पाहायला मिळतो, तर विरोधक सुद्धा या सगळ्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, आपण बघतोय या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावरती शिवप्रेमींमध्ये संताप पाहायला मिळतोय आणि आता तोच संताप आपल्याला मोर्चाच्या रूपातनं विविध भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। निश्चितच आपण बघितलंय सोमवारी जी घटना घडली त्यानंतर सगळीकडे संपूर्ण मालवणमध्ये, त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटत आहेत। आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून या मोर्चाचं नियोजन करण्यात आदित्य ठाकरे हे देखील या मोर्चाला येणार आहेत आणि सहभागी होणार आहेत। विजय वडेट्टीवार आहेत, त्यानंतर जयंत पाटील आहेत, सर्व महाविकास आघाडीचे नेते येणार आहेत आणि आता भरड नाका ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे। आणि त्यांनी सांगितलं, काल आमदार वैभव नाईक यांनी सांगितलेलं की हा निषेध मोर्चा कशा पद्धतीने असेल, काही जे काही समजा ह्याच्यावर घडलं आहे ते कोणावर कारवाई व्हावी, कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला असे देखील आरोप केलेत। आणि त्याच अनुषंगाने मालवणमध्ये संपूर्ण चौकात नाक्यानाक्यावर पोलीस तैनात करण्यात आलेली आहे या मोर्चाच्या अनुषंगाने। तसेच दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर खासदार नारायण राणे हे देखील 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट किल्ला तिथे पाहणी करण्यासाठी येणार आहेत आणि त्यानंतर ते पत्रकारांशी देखील संवाद साधणार। दोन्ही घटना ह्या मालवणमध्ये आज आहेत आणि पोलीस बरोबर आहे उमेश। तर महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते आज या ठिकाणी मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळतील। तर तिकडे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये सुद्धा मराठा क्रांती मोर्चा आक्रमक दिसणार आहे। तिकडे जाऊयात। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या मुंबईतून आपल्या सोबत आहेत। धनंजय, आता शिवप्रेमींमध्ये संताप आहे, विरोधकांमध्ये सुद्धा संताप आहे। एक प्रकारे संतापाची लाट उसळलेली असतानाच मराठा क्रांती मोर्चा सुद्धा आता आक्रमक भूमिका घेताना दिसतोय। आज आंदोलन होत आहे। गुरु, नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्याप्रमाणे ही घटना घडली त्याचा संताप जो आहे तो संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय आणि यावरूनच आता मराठा क्रांती मोर्चा, फक्त मराठा नाही तर एक शिवभीम संघर्ष समिती जी तयार करण्यात आलेली आहे शिवस्मारक आणि भीमस्मारकासाठी, त्या समितीकडून आज आझाद मैदानात 11 वाजता हे निषेध जो आहे तो नोंदवण्यात येणार आहे। आंदोलन जे आहे ते करण्यात येणार आहे आणि सगळे शिवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असतील 11 वाजता आणि जी ही घटना घडली त्याचा निषेध करण्यात येणार आहे। ज्याप्रमाणे जी उत्तर सरकारकडून आलेली आहेत आणि उत्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे, या सगळ्यावरून संताप जो आहे तो शिवप्रेमींचा पाहायला मिळालेला आहे। राजकीय आंदोलनं सुद्धा घडतात, मात्र त्यातच आपण जर पाहिलं तर आता संघटनाही यामध्ये उतरलेल्या पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून सुद्धा ही आंदोलनं आज राज्यभरात विविध ठिकाणी केली जातात आणि आझाद मैदानात सुद्धा शिवभीम संघर्ष समितीकडून हे आंदोलन केलं जाते। 10 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला उमटताना पाहायला मिळतील। या मोर्चाचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।